हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयाचा. अक्षय तृतीया दिवशी अंगणामध्ये कमळाच्या फुलामध्ये अक्षय घट असा काढला होता आणि उंबरठ्याला हळदीचे लेपन लावून घेतले होते. मुख्य दरवाजा सुशोभी करून छानसे असे तोरण लावले होते आणि मन प्रसन्न करणारे वातावरण होते. खूपच छान रांगोळी दिसत होती आणि दिवसभर असा तेवता दिवाही ठेवला होता. त्यानंतर मी देवघरामध्ये लक्ष्मी मातेची स्थापना करून लक्ष्मी माता अखंड माझ्या घरी राहू दे म्हणून लक्ष्मी माता गणपती श्रीयंत्र, त्यानंतर श्रीकृष्ण म्हणजेच आपले भगवान विष्णू आणि 2 हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी यांना अभिषेक घालून घेतला. कारण आपल्या संपत्तीचे रक्षक आणि मेन म्हणजे आपली संपत्ती अखंड राहू दे म्हणून लक्ष्मी मातेला गजलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीचे स्वरूप आणि भगवान विष्णू म्हणजेच आपले बालकृष्ण यांना अभिषेक घालून घेतला. आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्याच आगमनाने होते आणि म्हणूनच श्री गणेशालाही अभिषेक घालून घेतला. हा अभिषेक घालत असताना मी प्रथम हळदीच्या पानाने असा छानसा अभिषेक घालून घेतला आणि यावेळी ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया असं म्हणत महालक्ष्मी आणि श्रीयंत्रावरती हळदीने अभिषेक घालून घेतला. त्यानंतर श्री गणेश आणि 2 हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी यांनाही अभिषेक घालून घेतला. भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळे कोणतेही घटक किंवा वस्तू म्हटलं तर चालेल, खूप प्रिय असते म्हणून भगवान विष्णूनेही हळदीच्या पाण्याने अभिषेक घालून घेतला. दुधाने अभिषेक केला आणि मग पाण्याने अभिषेक करून मूर्त्या स्वच्छ धुवून घेतल्या. आपल्या घरातील अखंड लक्ष्मी अशीच राहू दे म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची असते आणि आपली लक्ष्मी उत्तरोत्तर वाढत जाऊ दे. आणि त्यामध्ये कुबेरांचाही समावेश असतो. तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा कुबेर देवाची मूर्ती जर असेल तर त्यांनाही या दिवशी तुम्ही ही स्थापना आणि पूजा करू शकता. तर खूप छान असं वाटत होतं. वातावरण खूप छान झालं होतं. घरातले मंत्र आणि जप यामुळे स्त्रीलाही खूप आवड होती अभिषेक घालण्याची आणि तीही मध्ये लुडबुड करून अभिषेक मी घालते असं म्हणत होते. यानंतर जो अक्षय तृतीयाचा घट असतो म्हणजेच आमच्याकडे तो कलश भरला जातो तो तांदळाने आणि त्यामध्ये पैसा, त्यानंतर आपल्याकडे ज्या लक्ष्मी स्वरूप असतात त्या वस्तू त्यामध्ये टाकल्या जातात. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणत्याही वस्तू टाकू शकता. सोन्याचे किंवा चांदीचे नाणे, पैसा, सुपारी असं टाकून तो कलश पूर्ण भरून ठेवायचा असतो. आणि तो कलश भरत असताना त्यामध्ये आपल्या घरी लक्ष्मी कायम राहू दे आणि लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहून आपली लक्ष्मी म्हणजे संपत्ती वाढत जावी अशीच प्रार्थना करायची असते. आता जे हे श्रीयंत्र मी दाखवते त्या श्रीयंत्र कसं ठेवायचं तर त्यामध्ये पाठीमागच्या साईडला आपल्या स्वामींचा फोटो आहे आणि स्वामींचा फोटो अगदी सरळ ठेवला की श्रीयंत्रही मस्त असं सरळ ठेवलं जातं. कारण काहींना माहीत नसतं फ्रंटची बाजू कुठली आणि पाठीमागची बाजू कुठली, म्हणून केंद्रामधून ज्यावेळी तुम्ही हे स्वामींचं श्रीयंत्र घ्याल त्यावेळी तिथं दाखवलेलंच असतं की स्वामींचा फोटो असतो आणि त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. आणि प्रत्येक पूजा ही अग्नीच्या साक्षीनं करायची असते म्हणून हे मी प्रथम दिवा लावून घेतला होता. एका पाटावर छानशी अशी मांडणी करून घेतली होती. माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला गजलक्ष्मी ठेवून घेतली होती आणि त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा जो फोटो आहे मी तुम्हाला सांगितलंच होतं की प्रत्येक घरात असावा असा हा एक फोटो म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो. माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत आहे म्हणजेच यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहते. आणि जर तुमच्या घरी आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा फोटो विकत आणून तुमच्या घरी पूजू शकता किंवा देवघरामध्येही पूजू शकता. या दिवशी सत्यनारायण घातल्याने आपल्या घरी खूप मोठी आर्थिक समस्या आहे तीही नष्ट होते. म्हणून मी या दिवशी सत्यनारायणही घातला होता. छान असं सत्यनारायणची पूजा त्याच पाटावरती मांडून घेतली होती. कारण श्री लहान असल्यामुळे मला वेगळा पाट मांडता आला नाही कारण ती सगळ्या रांगोळी किंवा देवपूजा विस्कटत होती. म्हणून छानसे एकाच पाटावरती ही पूजा मी मांडून घेतली होती आणि माता लक्ष्मीला आवाहन केलं होतं की माझ्या घरी स्थिर राहा म्हणून. तर ज्या घरी
भगवान विष्णूंची पूजा केली जाते, त्या घरी माता लक्ष्मी ही येते. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी माता लक्ष्मीची पूजा करण्या अगोदर भगवान विष्णूंचीही पूजा करत जा, जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल. धूप दीप आरतीची ज्यावेळी तुमच्या घरातून सुवास येत असतो, त्यावेळी तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि येणाऱ्या माणसांनाही या घरात भक्तीचा वास निर्माण होतो. हा जो आहे तो माझा अक्षय तृतीयाचा कलश. यामध्ये मी तांदूळ, माझ्याकडे असणाऱ्या धनलक्ष्मीच्या कवड्या ज्या आहेत त्या 3च कवड्या आहेत, म्हणून मी त्या 3 कवड्या, त्यानंतर नाणी आणि एक छोटीशी अंगठी श्रीची, असं सगळं ठेवून मी अशी छानसा हा कलश भरून घेतला होता. वरतीही तांदळाने भरलं होतं, कारण हे आमच्याकडे पद्धत आहे, कारण शेतकऱ्याचं मुख्य जे धान्य किंवा जी संपत्ती असते ते शेतीमधून पिकलेलं जी वस्तू, म्हणून हे जे तांदूळ आहेत ते आमच्या गावाहून आलेले होते आणि आमच्याकडे तीच पद्धत आहे की तो कलश आहे तो तांदळांना पूर्ण भरून घ्यायचा, कारण शेतकऱ्याची खरी संपत्ती ही त्याच्या शेतातील धान्यच असतं. आणि अशा पद्धतीने ही छानशी अशी पूजा मांडून घेतली आणि देवघरातही छान स्वामींची पूजा माझ्या मिस्टरांनी करून घेतली होती. धुपाचा सुवास किती छान पसरतो आहे बघा. माझ्या घरी येणारे प्रत्येकजण म्हणतं की तुमच्या घरी आल्यानंतर मन किती प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीनं मी पूजा मांडून घेतल्यानंतर स्वामींची छान पूजा केली होती. आणि हे जे फूल आहे अगदी कृष्ण कमळसारखं दिसतं आणि स्वामींच्या मूर्तीला ते अगदी सुरेख आणि उठून दिसत होतं. किती छान शेवंतीचं फूल आहे बघा. मंगल कलशही मी छान सजवून ठेवला होता आणि दोन्हीकडे आपल्या कमल फुलांची रांगोळी काढून स्वस्तिक काढलं होतं. छान इथंही शुभचिन्हांची रांगोळी काढून घेतली होती आणि खूप छान अशी पूजा मांडून घेतली. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा. याचबरोबर थोडासा व्हिडिओ मी बनवला नाही, जे आपले वास्तुपुरुष आहेत त्यांच्याजवळही मी छानसा असा दिवा लावला होता आणि त्यांनाही नैवेद्य दाखवला होता. खरं तर प्रत्येकानं आपल्या घरामध्ये वास्तुपुरुषाची या दिवशी पूजा केली तर वास्तू तथास्तु म्हणत असते. तर चला तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.